नमस्कार. आज मी तुम्हाला डिलिव्हरीनंतर जे पोट वाढतं त्यालाच आपण वात्या असं म्हणतो. तर तो वाढलेला वात्या कमी करण्यासाठी, ते पोट पूर्णपणे आत जाण्यासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे. मातृत्व हे प्रत्येक लेडीजच्या आयुष्यातला खूप सुखाचा आणि आनंदाचा क्षण असतो. परंतु हे सुख घेण्याच्या नंतर ना आपल्याला खूप साऱ्या फिजिकल प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. त्यामध्ये मग तुमचं केस गळणं असतं, मूड स्विंग होणं, हार्मोनल इम्बॅलन्स होणं, शरीरामध्ये बदल होणं, तब्येत वाढणं आणि त्यातच एक म्हणजे शरीराचा वात्या. म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम्स हळूहळू जसं वेळ जाईल तसे ते कव्हर होतात, परंतु वात्या हा तसाच राहतो. तर आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. जे सुटलेलं पोट आहे किंवा वात्या जो आहे तो कमी करण्यासाठी हा उपाय 100% इफेक्टिव्ह आहे. तर आपल्या सगळ्यांना हुलगे हे तर माहितीच आहे. हुलग्याला काही लोक कुळीत असं देखील म्हणतात. तर बाजारातून एकदाच अर्धा किलो किंवा 1 किलो हुलगे तुम्ही घरात आणून ठेवा आणि रोज रात्री 2 चमचे हुलगे आहेत ते भिजायला घालायचे. म्हणजे डेली तुम्ही भिजत घाला. तुम्हाला म्हणजे असं समजू नका की 8 दिवसाचं मी एकदाच भिजायला घालेन, उद्या परत तेच वापरेन, असं नाही करायचं. रोज रात्री 2 चमचे हुलगे आहेत ते भिजायला घालायचे. दुसऱ्या दिवशी त्याला मोड येतील. तर ते जे मोड आलेले हुलगे आहेत ते स्वच्छ धुवायचे, 1 ग्लास पाण्यामध्ये उकळवायचे. ते उकळत असतानाच त्याच्यामध्ये एक पाकळी लसणाची ती पूर्णपणे ठेचून घालायची. हे पाणी परत उकळून घ्यायचं आणि हे पाणी ज्यावेळेस हाफ होईल त्यावेळी तुम्ही ते उतरून खाली घ्या. नंतर त्यामध्ये काय करा, 1 चिमूट मिरेपूड टाका, 1 चिमूट मीठ टाकायचं आणि 4-5 थेंब लिंबाचं पिळायचं. हे मिश्रण चांगलं एकजीव करा आणि हे गरम असतानाच प्यायचं आहे. कोमट किंवा थंड झाल्यावर हे इफेक्ट दाखवणार नाही. त्यामुळे तुम्हाला जसं सहन होईल एवढं ते गरमच प्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला कमीत कमी 2 महिने तरी करावा लागेल. परंतु डिलिव्हरीच्या नंतर 6 महिन्यांनी तुम्ही हा उपाय करू शकता. लगेचच सुरुवातीला केलं तर तुमचं जे लहान बाळ आहे त्याच्यावरती किंवा त्या दुधावरती काही परिणाम व्हायला नको. त्यामुळे डिलिव्हरीच्या नंतर 6 महिन्यांनी तुम्ही हा उपाय सुरू करा आणि तुम्हाला हा उपाय सलग 2 महिने करायचा आहे. तुमचं जे वाढलेला वात्या आहे तो पूर्णपणे आटोक्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.